ममता बॅनर्जी यांचा 15,114 मतांनी पराभव. भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी केला पराभव. बंगालच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध. केंद्राच्या जनहितकारी योजना बंगालमध्ये लागू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. पराभवानंतर ममता बॅनर्जींचा थैथयाट. भाजपचा विजय अनैतिक. ममता बॅनर्जी यांचं टीकास्त्र. आजचं अपयश राहुल गांधींचंच. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा निशाणा. आता काँग्रेस आघाडी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळेल. लगावला टोला. पश्चिम बंगालचा निकाल. रसगुल्ला खाऊन झाला साजरा. दिल्लीत ढोल ताशे निनादले तर मुंबईत चव्हाणांनी फडणवीसांना भरवला रसगुल्ला. पश्चिम बंगालमध्ये महापरिवर्तन. मोदी है तो मुमकिन है. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी. 2,18,930 इतक्या विक्रमी मतांनी विजयी. राहुरीत अक्षय कर्डिले विजयी. 20,000हून अधिक मतांनी मारली बाजी. गोविंद बुकाटेंचा पराभव. राहुल गांधींचा 100वा निवडणूक पराभव. काँग्रेसची अवस्था देशभरात दयनीय. केरळमध्ये डाव्यांना काँग्रेसनं हरवलं. केरळमध्ये काँग्रेस प्रणित. यूडीएफला बहुमत. थलपती विजय ठरला जादूगार. हिंदू दलित मतं थलपतीकडे. तामिळनाडूत सत्ता बदल आणि सामाजिक बदल सुद्धा. तामिळनाडूत स्टॅलिन यांचा अभेद्य गड ढासळला. डीएमके आणि मित्र पक्षाची बाजी. तर अभिनेता थलपती विजयचा पक्ष 1 नंबरवर. आसाममध्ये तिसऱ्यांदा भाजपची बाजी. भाजपनं गड राखला. हिंदूच जिंकवू शकतात. विजयानंतर हिमंता बिस्वा शर्मा यांची थेट भूमिका. लांगुल चालनाच्या राजकारणाचा पराभव. तृणमूलच्या पराभवावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया. भगव्याच्या विरोधकांना मतदारांनी जागा दाखवली. ममता बॅनर्जींचा खेळ खल्लास. नवनीत राणांनी मानले मतदारांचे आभार. नसरापूर अत्याचार प्रकरणी मनसे आक्रमक. नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. पुण्यातील नवले पूल चौकात आंदोलन. अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे. खरातला घेऊन पोलीस शिर्डीत. जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात चौकशी. मुंबईचा राजा आला मुंबईच्या मदतीला. अखेर मुंबई विजयी. 6 विकेट्सनं लखनौवर मिळवला विजय. आज दिल्लीसमोर चेन्नईचं आव्हान. दिल्लीत रंगणार सामना.